नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग तेवढाच जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतोय. मित्रांनो, मंजूचं लग्न जमलंय कुणासोबत तर चक्क आर्यन सोबत. आता मम्मी साहेबांनी तर हुकूम सोडलाय. त्यांनी मंजूला सांगितलंय की मंजू तुला आर्यन सोबतच आता लग्न करायचंय. आणि हे ऐकता क्षणी आर्यन मात्र खूपच खुश होतो. आर्यनला वाटतं काय बोलतायत या मम्मी साहेब. इकडे मात्र प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग इतका छान दाखवलाय, म्हणूनच शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर मंडळी, आजच्या भागात खूप मोठा ट्विस्ट म्हणजे काय, जी मंजू आहे ती आता सध्या सगळीकडे कॅमेरे जे लावले ते कॅमेरे आता शोधायचं चालू असतं त्यांचं. आणि मग सगळे कॅमेरे सापडल्याच्या नंतर ते आता झोपायला जातात. इकडे हॉलमध्ये वगैरे सगळीकडे शोधतात. सगळा त्यांनी अंधार केलाय. तेवढ्यात मम्मी मात्र पाणी पिण्यासाठी किचनमध्ये येतात. सत्या आणि मंजू त्या टेबलाखाली जाऊन आता लपून तर बसतात. मम्मी जेव्हा पाणी पितात आणि आता कशाचा आवाज आला म्हणून त्या बघत असतात, तर तेवढ्यात मंजूला काहीतरी दिसतं. मंजू मोठ्याने किंचाळते, तर इकडे सत्या मात्र मंजूचं तोंडच दाबतो. तेवढ्यात आपण पाहतोय कुणाचा आवाज आलाय असं म्हणून मम्मी मात्र मागे बघतात. आता मम्मीला कोणीच दिसत नाही आणि मम्मी मग काही नाही आहे असं समजून तिकडून निघून जातात. आता सत्या आणि मंजू उठतात, पण दोघी मित्रांनो उठून कॅमेरे शोधायला चालू करतात. तिकडे एक कॅमेरा त्यांना दिसतो. सत्या आणि मंजू तो कॅमेरा काढून घेतात. मंजू म्हणते, सत्या, हा कॅमेरा नेमका लावलाय कुणी? इतके हिडन कॅमेरे आपल्या घरात आले कसे? सत्या, आता आपण हा कॅमेरा काढलाय, पण आता याचं करायचं काय? तो म्हणतो, वाघमारे, आता या सगळ्या कॅमेराची आपण जाळून टाकून होळीच बनवायची. आता मात्र सत्या बाहेर येतो आणि सगळे कॅमेरे मात्र त्याला आग लावून देतो. सगळ्या कॅमेऱ्यांना पेटवून देतो. तिकडे मात्र कॅमेरा सगळे जळून जातात आणि लगेच मंजू सत्या मात्र आता खूप मोठं अनर्थ टळला म्हणून थोडं समाधान व्यक्त करत असतात. इकडे ती म्हणते, काय रे, त्या बदमाश माणसाला आपलं काय चाललंय काय नाही म्हणजे ते सगळं जाणून घ्यायचं, तो म्हणूनच त्याने कॅमेरे तर नाही लावले, म्हणजे तो आपल्यावर नजर ठेवून होता. आपल्या घरावर, आपल्या घराच्या आतमध्ये कशी काय नजर ठेवू शकला तो? सत्य म्हणतो, हे बघा वाघमारे, आपला धोका अजूनही टळलेला नाही आहे, कारण तो जो माथे फिरू माणूस आहे तो काहीही करू शकतो. आपण आता अलर्ट राहायला पाहिजे. मंजू म्हणते, हो सत्या, आता मात्र अजून जास्त आपण सावध राहूया. मला तर आता खूप भीती वाटायला लागली आहे. सत्या म्हणते, हो ना वाघमारे. तर आता लगेच मंजू सत्या हे बोलत असताना इकडे मात्र आपण सावध राहू, अलर्ट राहू. अजून कुठे कॅमेरे आहेत का ते शोधत असतात. आता मात्र मित्रांनो, आपण पाहतोय मंजूला हे सगळं पटतं. आता मात्र सत्या, तो माणूस कुठे आहे, तो कधी आपल्या समोर येणार आहे? सत्या म्हणतो, वाघमारे, आता आपण त्याच्यावर नजर ठेवू. आता जर कुणाचा फोन आला तर समजून जा की हा त्याचाच फोन आहे, कारण त्याला आपल्या घरातलं सगळं माहिती आहे, तोच आपल्याला फोन करेल. असं म्हणून ते आता झोपायला जातात. इकडे मात्र मंजू दुसऱ्या दिवशी आता स्वयंपाकाच्या कामाला लागते. सगळ्यांचं बनवते जेवण वगैरे. आणि तिकडे मम्मी साहेब येतात, काका येतात. काय चाललंय सुनबाई? हां, काय चाललंय? झालं की नाही कामं बिमं? नाच सुनबाईला स्वयंपाक करू लागा, मदत करा त्यांना. नुसत्या उड्या मारत असता इकडे तिकडे, अजिबात तुम्ही काही कामं करू लागत नाही नाचसून बाईला. कुठे गेली ती आत्याबाई? उत्साही एक काम करत नाही. आता मात्र तिकडे सपना येते. काय झालं बाबा, कशासाठी बोलताय तुम्ही? चला कामाला लागा, करू लागा. अति उत्साहीपणा, नुसता काम करायच्या नावानं बोंबाबोंब सगळी. आता मात्र इकडे सत्या म्हणजेच तो काका असा काही सगळ्यांवर ओरडतो. मम्मी साहेबांना नेमका कॉल येतो गुरुजींचा. गुरुजी म्हणतात, हे बघा मम्मी साहेब, तुम्हाला नवरदेव पाहिजे होता ना, तसा मी शोधलाय. तुम्हाला जसा हवा होता तसा मुलगा मी आता शोधून काढलाय. आजच तुमच्या घरी ते स्थळ घेऊन येतो. मम्मी आता खुश होतात आणि घरी सगळ्यांना सांगत असतात. आता ते म्हणतात, हे बघा, तुम्हाला माहिती आहे का, आपल्या घरी आज मंजूला पाहायला पाहुणे येणार आहेत. तिचं लग्न आता ठरणार आहे आणि तुम्ही सगळेजण म्हणताय काय मंजिरीला बघायला पाहुणे येणार आहेत? सगळेच आता शॉकिंग नजरेनं तिच्याकडे बघतात. मंजू मात्र पळतच घरात जाते. मम्मी म्हणतात, लाजली वाटते सुनबाई आपली. आता सत्य जो आहे तो मंजूच्या मागे जातो. काय मंजिरी मॅडम, वाघमारे मॅडम, अहो काय झालं, कशासाठी लाजलात तुम्ही? आता मात्र इकडे मंजू म्हणते, सत्या, मी ना तुझा जीव घेणार आहे, तुला सोडणार नाही आहे मी. तुला कळतंय का तू काय बोलतोयस? अरे लग्न दुसऱ्या मुलाशी, काही बोलायचं का रे? ही काही पद्धत झाली का वागायची? आता मला खरंच समजून घे ना, हे सगळं करायला पाहिजे का सत्या? सत्या म्हणतो, वाघमारे, असं करू नका. आपल्याला त्या माथे फिरूला पकडायचे, काहीतरी करावंच लागेल ना. आणि हे सगळा प्लॅन केल्याशिवाय आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचता येणार नाही आहे. आणि माझा जीव कुणी घ्यायचा प्रयत्न केला आहे, हे जर बिंग
आपल्याला फोडायचं असेल, त्या माणसाला पकडायचं असेल तर आपल्याला हे नाटक करावंच लागेल. आता मंजू मात्र होकार देते आणि इकडे सत्या म्हणतो, हे बघा मला खरंच माहिती आहे वाघमारे, पण तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे. मी काय खरंच लग्न होऊ देणार आहे का तुमचं? असं म्हणत आता सत्या मात्र निघून जातो. इकडे चित्रकार मात्र म्हणतो, माया तुझं हे वागणं ना खरंच चुकीचं आहे. तू मंजूसोबत किती घाणेरड्या पद्धतीने वागतेस गं. मम्मी साहेब म्हणतात, चुकीचं काहीच नाही आहे याच्यात. तुम्ही माझ्या सत्याला हे सगळं बघून आनंदच होणार आहे असं समजा ना. आता मी हे सगळं का करते, तुम्ही काळजी करू नका. मम्मी साहेब म्हणतात, आता मी मम्मी आहे ना, मी जे काही करणार आहे ते चांगलंच करणार आहे. इकडे पाहुणे येतात सगळेच. आता मम्मी साहेब म्हणत असतात, सपने जा पाणी आण गं. सपना आता मस्त पाणी वाणी आणते. सगळ्यांना मम्मी साहेबच प्रश्न विचारतात. स्वतःच इंटरव्ह्यू दिल्यासारखं आता ती पुढे पुढे होऊन बोलत असते. स्वयंपाक येतो, हे येतं, ते होतं, पुरणाची पोळीच येते. आता त्या मुलांना मम्मी साहेबच आता नवरी मुलगी वाटते. मुलगी तर खूपच हुशार आहे, मुलगी आम्हाला आवडली. आम्हाला आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की अहो खरंच खूप चांगली आमची मंजिरी. कशी वाटली तुम्हाला आमची मंजिरी? मुलगा म्हणतो, मंजिरी आम्हाला तर तुम्हीच पाहिजे, तुमच्याशीच लग्न करायचं. असं म्हटल्यावर गुरुजी म्हणतात, मम्मी साहेब अहो तुमच्याबद्दल बोलतायत ते, तुमचं लग्न करायचं आहे का ते सांगा. मम्मी साहेब मात्र आता काठी घेऊन त्या पोराच्या मागे अशी काही लागते ना मित्रांनो, आणि खूप मोठा धमाकाच आपल्याला मालिकेत पाहायला मिळतोय. तर मंडळी, मालिकेच्या उद्याच्या भागात आता काय ट्विस्ट होणार आहे, आर्यनच तो मुलगा आहे हे सगळं आता सगळ्यांच्या समोर येणार आहे. आणि आर्यनसोबत मंजूचं लग्न आता फायनली होणार का, हे सगळं पाहणं खूप रंजकदार ठरणार आहे.